हॅलो एव्हरीवन. आज सुरळीची वडी करणार आहे. गोड खाऊन खूप कंटाळा आला होता. काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली होती. मग आठवलं घरात आंबट ताक शिल्लक आहे. पटकन सुरळीची वडी करायचा प्लॅन केला. सो लेट्स स्टार्ट कुकिंग. साहित्य आहे: डाळीचं पीठ 1 वाटी, ताक 1 वाटी, खोबरं, पाणी, जिरे, मिरच्या, हळद आणि मीठ, कोथिंबीर थोडीशी आणि तूप. आता पहिल्यांदा आपण बॅटर तयार करून घेऊया. तर हे बेसनाचं पीठ पहिल्यांदा मी घेते. ताक 1 वाटी आपण घेतलंय आणि हे पाणी 1 वाटी. ज्या वाटीनं पीठ घेतलंय त्याच वाटीनं ताक आणि पाणी घ्यायचं. एकास एक प्रमाण असं ठेवायचं. 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी. याच्यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची आहे. हळद घातली की त्याला कलर छान पिवळसर कलर येतो. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये एक पण गुठळी असता कामा नये. जर चमच्यानं मिक्स करता येत नसेल तर सरळ हातानं मिक्स केलं तरी चालेल. आता मी हे सरळ हातानं मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित हातानं मिक्स करून घ्यायचं. त्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या. मी इथं विकतचं पीठ आणलं होतं त्याच्यामुळे मी ते चाळून घेतलं नव्हतं. तुम्ही जर गिरणीतनं वगैरे पीठ दळून आणलेलं असेल तर मग ते चाळून घ्यायचं व्यवस्थित. आणि ताक सुद्धा इवन गाळून घ्यायचं, म्हणजे मग सुरळीच्या वड्या चांगल्या होतात. हे बघा आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आता आपण हे शिजवून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी हे बॅटर घालते. आणि आता हे आपल्याला हलवत राहायचं. थोडा वेळ 10 मिनिटं तरी आपल्याला हे हलवायचंय. आता मी याच्यामध्ये मीठ घालते. मीठ घालायचं राहून गेलं होतं त्यामुळे मी ते आता घातलं. कढई गरम करून मग बॅटर नाही घालायचं. कढई गॅसवर ठेवल्यानंतरच आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये हे बॅटर घालायचे. नाहीतर मग कढई जर गरम असेल आणि मग आपण ते बॅटर घातलं तर मग हे पीठ नीट शिजत नाही. आणि आता हे कंटिन्युअस हलवायचे. नाहीतर मग हलवलं नाही तर मग त्याच्यामध्ये परत गुठळ्या होतात, गाठी होतात. त्याच्यामुळे हे कंटिन्युअस हलवायचे. आता तुम्ही बघू शकता अशी त्याला कन्सिस्टन्सी अशी यायला पाहिजे. आणि जेव्हा घट्ट होईल तेव्हा बऱ्यापैकी तेव्हा मग ते आपल्याला काढायचे. अजून हे अजून थोडं घट्ट व्हायला पाहिजे. तर मी अजून थोडंसं हलवून घेते. आपल्याला आता मधनं एकदा चेक करायचं आहे की आपलं हे पीठ झालंय का व्यवस्थित वड्या सुरळीच्या वड्या होण्यासाठी. तर मी हे ताटावर ते थोडंसं घ्यायचं पीठ आणि पसरून बघायचं. आणि गार झालं की त्याची सुरळी होतीये का बघायचं. तर एकदा मी ते चेक करते. आता तुम्ही बघू शकता इथे अशी मी पसरून घेतली आणि आता त्याची बघा सुरळीची वडी आता होतीये. तर आता मी झालेलं आहे आपलं हे मिश्रण. हे आधी मी हे केलं होतं तर हे होत नव्हतं. असं असं गोळा होत होतं. तर असं आपल्याला चालणार नव्हतं. हे नंतर मी केलं ते आता इझिली निघतंय. तुम्ही बघू शकता इथे. गॅस बंद करते आणि आता मी हे काढून घेते. आता मी हे ताटावर काढून घेते. ही प्रोसेस थोडीशी आपल्याला फास्ट करावी लागते कारण मग ते मिश्रण बॅटर जर गार झालं मग ते व्यवस्थित सुरळी पडत नाही. त्याच्यामुळं 2 ताटं घेतली आहेत मी इथं आणि त्याच्यावर हे मिश्रण आता मी पसरते. आता मी हे सगळं पसरून घेतलंय. आता मी ह्याच्यावर खोबरं आणि तडका तो घालणार आहे आणि मग आपण सुरळीची वडी करून घेऊया.
आता खोबरं घालण्याआधी मी त्याला कट करून घेते. असे उभे उभे आपल्याला काप करून घ्यायचे. उभं असं कट करून घेते. आधीच असे काप करून घेतले की मग नंतर आपल्याला सुरळी करायला सोपी जाते. खोबरं घालते, कोथिंबीर आणि आता हा तडका घालून घेते. आणि आता ह्याच्या मी वड्या करून घेते. तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या सुरळीच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. ही प्रोसेस एकदम अलगद करायची, नाहीतर मग चिरा पडतात सुरळीच्या वडीला. तुम्ही बघू शकता किती छान अशा या सुरळीच्या वड्या झाल्यात. आता मी या प्लेटवरती सजवून घेते. हे बघा मी सगळ्या वड्या आता काढून घेतल्यात. छानपैकी लेअर होतो त्याचा तयार. तर तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने सुरळीची वडी तयार आहे. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते सुरळीची वडी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता मी खाऊन बघते. खूपच टेस्टी आहे. मला प्रचंड आवडते. थँक्स फॉर वॉचिंग.